नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो मॅट्रिसेस चॅप्टरचा याच्या अगोदरचा एक पार्ट बघितला, त्या पार्टमध्ये एक मिस्टेक झालेली आहे माझ्याकडून। थोडंसं शेवटच्या मला वाटतं सेकंड लास्ट स्टेपमध्ये एक कॅल्क्युलेशन चुकले। तर बघा हा व्हिडिओ मी परत एकदा बनवतोय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या। बघा अगोदर काय करू, आपण त्या मॅट्रिक्सला ए लेट करू। बघा ए इज इक्वल्स टू दिलेलाच आहे, लेट करण्याची काही गरज नाही। आपण काय करू, डायरेक्ट मॉड ए फाइंड करू। व्यवस्थित लक्ष द्या। आता मॉड ए कसा फाइंड करतात, मॉड ए इज इक्वल्स टू, बघा आता 1 हा एलिमेंट आहे तसाच लिहिणार, बरोबर। तो एलिमेंट कोणत्या रो मध्ये चेक करा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, ती रो आणि तो कॉलम डिलीट करा। उरलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये लिहून घ्या, 2 3 2 1। त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट 0 आहे, ती पूर्ण टर्म 0 होऊन जाईल। दुसरा एलिमेंट 0 असल्यामुळे ती पूर्ण टर्म काय होणार आहे, 0 होऊन जाणार आहे, म्हणजे 0 लिहिण्याची इथे काही गरज नाही। त्यानंतर तिसरा एलिमेंट काय बघा बरं, +1 +1, तो 1 कोणत्या रो मध्ये चेक करा, फर्स्ट रो थर्ड कॉलम, ती रो आणि तो कॉलम डिलीट करा। उरलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये लिहून घ्या। बघा व्यवस्थित लक्ष द्या। 1 into 2 into 1 2 minus 2 into 3 6 plus 1 into 0 into 2 0 minus 1 into 2 2, बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा 1 into 2 minus 6 minus 4 plus 1 into 0 minus 2 minus 2, बरोबर। 1 into minus 4 minus 4, 1 into minus 2 minus 2 minus 4 minus 2 किती होणार आहे, -6। डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू -6, म्हणजेच काय रे, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0। काय लिहिणार त्याच्या खाली, देयरफॉर ए is a non-singular matrix. A is a non-singular matrix. Therefore, A inverse is exist. Therefore, A inverse is exist. बघा आता हे एक्झाम्पल आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व्ह करायचं आहे। तर बघा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व्ह करण्यासाठी बघा एका फॉर्म्युल्याचा यूज करावा लागतो। तो फॉर्म्युला मी इथे लिहितो, A into A इनव्हर्स इज इक्वल्स टू I, बरोबर। आता ए मॅट्रिक्स दिलेलाच आहे आपल्याला, ए मॅट्रिक्सचे एलिमेंट लिहून घ्या, 1 0 1 0 2 3, त्याच्यानंतर 1 2 1 into A inverse is equals to 1 0 0 0 1 0 0 0 1। हा काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स। बघा स्टँडर्ड मॅट्रिक्स, एक स्टँडर्ड मॅट्रिक्स आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कोणता आहे तो, A11 A12 A13, त्याच्यानंतर A21 A22 A23 A31 A32 A33, बरोबर। आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज कसा करायचा असतो बघा, सुरुवातीला काय करायचं असतं आपल्याला, A11 पोझिशनला कंपल्सरी 1 आणायचा असतो, बरोबर। आणि त्या 1चा यूज करून A12 आणि A13 या दोन पोझिशनला आपल्याला 0 आणायचा असतो। तर बघा अगोदर हेच कॅल्क्युलेशन करू। अगोदर काय करू, आपण A11 पोझिशनला 1 आणू, पण बघा इथे ह्या मॅट्रिक्स मध्ये बघा A11 पोझिशनला कंपल्सरी A11 पोझिशनला ऑलरेडी 1 आलेला आहे, बरोबर। त्याच्यानंतर या दोन पोझिशनला कंपल्सरी काय पाहिजे, 0 पाहिजे। या 1चा यूज करून या दोन ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे। तर एका ठिकाणी ऑलरेडी 0 आहे, फक्त आपल्याला काय करायचं, ह्या 1च्या जागेवरती 0 आणायचा आहे। तर बघा फर्स्ट व्हर्टिकल लाईन C1, सेकंड व्हर्टिकल लाईन C2, थर्ड व्हर्टिकल लाईन C3, बरोबर।
इफेक्ट कशावरती करायचा आपल्याला, ह्या 1 वरती इफेक्ट करायचा आहे, बरोबर. मग तो 1 कोणत्या कॉलम मध्ये चेक करा, थर्ड कॉलम मध्ये, म्हणून थर्ड कॉलम सुरुवातीला लिहिणार. तो एलिमेंट पॉझिटिव्ह आहे, साइन कोणतं घेणार, निगेटिव्ह. कशाचा यूज करून 0 करायचा आहे, ह्या 1 चा. 1 कोणत्या कॉलम मध्ये बघा बरं, पहिल्या कॉलम मध्ये, म्हणजे काय, C1, बरोबर. आता बघा आपण कॅल्क्युलेशन करू, व्यवस्थित लक्ष द्या. बघा आता बघा, जी रो किंवा जो कॉलम सुरुवातीला असतो त्याच रो वरती किंवा त्याच कॉलम वरती इफेक्ट होतो, बरोबर. आता सुरुवातीला कोणता कॉलम बघा बरं, C3 हा कॉलम सुरुवातीला आहे, मग C3 या कॉलम वरतीच इफेक्ट होणार आहे. C1 आणि C2 या दोन कॉलम वरती इफेक्ट होणार नाही. मग आपण काय करू, C1 आणि C2 या दोन कॉलमचे एलिमेंट आहे तसेच लिहून घेऊ. 1 0 1 0 2 2. इकडे पण तेच करा, 1 0 0 0 1 0, बरोबर. आता C3 मायनस C1, 1 मायनस 1 0, 3 मायनस 0 3, 1 मायनस 1 0. त्याच्यानंतर इकडे बघा आता C3 मायनस C1, ही फर्स्ट व्हर्टिकल लाईन C1, थर्ड व्हर्टिकल लाईन C3. 0 मायनस 1 मायनस 1, 0 मायनस 0 0 आणि 1 मायनस 0 1, बरोबर. इथपर्यंत आलोय आपण. बघा 1 चा यूज करून या दोन ठिकाणी 0 आलेला आहे. आता बघा 2 च्या जागेवरती आपल्याला 1 आणायचा आहे. तर बघा आता 1 कसा आणणार, व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा ही फर्स्ट व्हर्टिकल लाईन आहे C1, त्याच्यानंतर ही सेकंड व्हर्टिकल लाईन C2, ही थर्ड व्हर्टिकल लाईन C3, बरोबर. आता इथे करणार काय आपण, बघा मी अगोदर काय करतो, बघा ह्या दोन कॉलमचं काय करतो, इंटरचेंज करतो. ह्या दोन कॉलमची इंटरचेंज करतो. C2 आणि C3 या दोन कॉलमची इंटरचेंज करून घेतो. व्यवस्थित लक्ष द्या. C2 आणि C3 या दोन कॉलमची मी इंटरचेंज करणार आहे. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. C2 आणि C3 या दोन कॉलमची इंटरचेंज करतो. आता इंटरचेंज करताना काय लिहितात बघा, इंटरचेंज करताना बघा ह्या साइनचा यूज करतात. बघा C2 इंटरचेंजिंग C3, C2 इंटरचेंजिंग C3, बरोबर. आता इफेक्ट कशावरती होईल, फक्त C2 आणि C3 या दोन कॉलम वरतीच इफेक्ट होईल. C1 वरती इफेक्ट होणार नाही. C1 चे एलिमेंट आहे तसेच राहतील. इथे पण बघा C1 चे एलिमेंट आहे तसेच राहतील, 1 0 0. आता C2 आणि C3 चे इंटरचेंज करून घ्या. C3 चे एलिमेंट C2 च्या जागेवर येतील, C2 चे एलिमेंट C3 च्या जागेवर जातील. 0 3 0, त्यानंतर 0 2 2. इकडे पण तेच होईल, -1 0 1 0 1 0. बघा आपण C2 आणि C3 या दोन कॉलमची काय केलेली आहे, इंटरचेंज केलेली आहे. आता आपण नेक्स्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन बघू. त्याच्यानंतर बघा आता त्या 3 च्या जागेवरती आपल्याला 1 आणायचा आहे. तर बघा फर्स्ट व्हर्टिकल लाईन C1, सेकंड व्हर्टिकल लाईन C2 आणि थर्ड व्हर्टिकल लाईन C3, बरोबर. आता बघा 3 - 2 किती होईल बघा बरं, 3 - 2 1 आन्सर येईल. म्हणजे आपण काय केलं पाहिजे बघा, C2 - C3 केला पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, सेकंड कॉलम मधून थर्ड कॉलम मायनस केला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 मिळणार आहे. बघा आता ऍडिशन सबट्रॅक्शन या मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये इफेक्ट कशावरती होतो, जो कॉलम सुरुवातीला असतो त्याच कॉलम वरती इफेक्ट होतो, बरोबर. मग कोणता कॉलम सुरुवातीला बघा बरं, C2 हा कॉलम सुरुवातीला आहे. मग बघा C1 आणि C3 हे दोन्ही कॉलम आहे तसेच राहतील. 1 0 1, पुढे 0 2 2, बरोबर. इथे पण तेच होईल, 1 0 0, त्याच्यानंतर 0 1 0. करा आता कॅल्क्युलेशन. C2 - C3, दुसऱ्या कॉलम मधून तिसरा कॉलम मायनस करायचा आहे. 0 - 0 0, 3 - 2 1, 0 - 2 -2, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा इकडे पण तेच होईल, -1 -0 -1, 0 -1 -1 आणि 1 - 0. आन्सर काय येईल, 1, बरोबर. इथे बघा आपण ह्या पोझिशनला 1 आणलेला आहे.
आता बघा ह्या 1 चा यूज करून आपल्याला काय करायचंय, ह्या दोन पोझिशनला 0 आणायचा आहे. तर एका पोझिशनला ऑलरेडी 0 आहे, फक्त आपल्याला काय करायचं, ह्या 2 च्या जागेवरती 0 आणायचा आहे. बघा आता फर्स्ट व्हर्टिकल लाईन C1, सेकंड व्हर्टिकल लाईन C2, थर्ड व्हर्टिकल लाईन C3. बरोबर. आता बघा आपण काय करू, इथे 0 ऑलरेडी आहे, हे मॅथमॅटिकल ऑपरेशन घेण्याची गरज नाही. आता मला 2 च्या जागेवरती 0 आणायचा आहे. मग 2 हा कोणत्या कॉलम मध्ये, बघा बरं, तिसऱ्या कॉलम मध्ये, म्हणून मी सुरुवातीला काय लिहिणार C3. त्याच्यानंतर तो एलिमेंट पॉझिटिव्ह आहे, मध्ये साइन कोणतं घेणार, निगेटिव्ह. कशाचा यूज करून 0 करायचा मला तो एलिमेंट, ह्या 1 चा. 1 कोणत्या कॉलम मध्ये, बघा बरं, दुसऱ्या कॉलम मध्ये C2, आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करणार, 2 डिवाइड बाय 1 म्हणजेच काय 2. त्याला मल्टिप्लाय कशाने केलं मी, 2 ने. बघा आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये जो कॉलम सुरुवातीला असतो त्याच कॉलम वरती इफेक्ट होतो. बरोबर. आता या ठिकाणी सुरुवातीला कोणता कॉलम बघा, C3 हा कॉलम सुरुवातीला आहे. बरोबर. त्याच कॉलम वरती इफेक्ट होणार आहे, पहिल्या आणि दुसऱ्या कॉलम वरती इफेक्ट होणार नाही. बघा पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमचे एलिमेंट मी आहे तसेच लिहून घेतो. इथे 0 1 -2, इकडे पण तेच करा, 1 0 0 -1 -1 1. आता बघा आपण साइडला कॅल्क्युलेशन करू, व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा या ठिकाणी मी कॅल्क्युलेशन करतो. बघा आता या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करू. बघा इथे मी ते मॅथमॅटिकल ऑपरेशन लिहून घेतो, C3 - 2 टाइम्स C2. बरोबर. C3 - 2 टाइम्स C2. तर C3 चा पहिला एलिमेंट काय बघा, हे बघा हे C3 चे एलिमेंट आहे, 0 2 2 हे C3 चे एलिमेंट आहे, आणि C2 चे एलिमेंट 0 1 -2. बरोबर. बघा C3 चे एलिमेंट 0 2 2 आणि C2 चे एलिमेंट 0 1 -2. व्हॅल्यू पुट करा. आता C3 चा पहिला एलिमेंट काय 0, C2 चा पण पहिला एलिमेंट काय 0. आन्सर काय या ठिकाणी 0 आन्सर आहे. बरोबर. कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर C3 चा दुसरा एलिमेंट 2 -2 इंटू C2 चा दुसरा एलिमेंट काय बघा बरं 1, C2 चा दुसरा एलिमेंट 1, 2 -2 इंटू 1 2 2 -2 आन्सर काय येईल 0. बरोबर. परत तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन बघा, C3 - 2 टाइम्स C2. बरोबर. आता C3 चा तिसरा एलिमेंट काय बघा, C3 चा तिसरा एलिमेंट 2 आहे, C3 चा तिसरा एलिमेंट 2 आहे, -2 इंटू C2 चा तिसरा एलिमेंट काय बघा बरं -2. बरोबर. 2 मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, 2 इंटू 2 4, 2 + 4 आन्सर काय येणार आहे 6. हे झालं पहिल्या मॅट्रिक्स साठी. सेम तेच ऑपरेशन दुसऱ्या मॅट्रिक्स साठी बघा या ठिकाणी लिहितो, C3 - 2 टाइम्स C2. बरोबर. C3 - 2 टाइम्स C2. आता बघा ह्या मॅट्रिक्स मध्ये ही C3 चे एलिमेंट आहे आणि हे C2 चे एलिमेंट आहे. बरोबर. हे बघा C2 आणि C3. C3 चा पहिला एलिमेंट 0 0 -2 इंटू C2 चा पहिला एलिमेंट काय बघा -1. बरोबर. -2 इंटू -1 आन्सर काय येणार आहे +2. बरोबर. परत तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन लिहितो, व्यवस्थित लक्ष द्या. C3 - 2 टाइम्स C2. C3 चा दुसरा एलिमेंट काय बघा बरं 1, -2 इंटू C2 चा दुसरा एलिमेंट काय बघा -1. बरोबर. म्हणजे बघा 1 -2 इंटू -1 +2 आणि 1 + 2 आन्सर काय येईल 3. बरोबर. त्याच्यानंतर बघा तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन काय सांगितलंय, C3 इथे लिहितो बघा, C3 - 2 टाइम्स C2. बरोबर. आता C3 चा तिसरा एलिमेंट काय बघा 0, C3 चा तिसरा एलिमेंट 0 -2 इंटू C2, C2 चा तिसरा एलिमेंट काय बघा बरं 1, C2 चा तिसरा एलिमेंट काय आहे 1. बरोबर. म्हणजे बघा -2 इंटू 1 -2 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे -2. बरोबर. आता आपल्याला काय करायचं बघा, या 6 च्या जागेवरती आपल्याला 1 आणायचा आहे आणि त्या 1 चा यूज करून -2 आणि 1 ह्या दोन एलिमेंटच्या जागेवरती आपल्याला 0 आणायचा आहे. पण अगोदर 6 आणणं गरजेचं आहे. मग बघा मी काय करतो, तिसऱ्या कॉलमला कशाने मल्टिप्लाय करतो 1/6 ने मल्टिप्लाय करतो. हा जो तिसरा कॉलम आहे ना त्याला कशाने मल्टिप्लाय करून घेतो 1/6 ने. म्हणजे बघा 6 हा डिवाइड होईल आणि हा मल्टिप्लाय, 6 आणि 6 कॅन्सल होऊन जाईल, काय शिल्लक राहील 1. बरोबर. आता या ठिकाणी इफेक्ट कोणत्या कॉलम वरती होईल, फक्त या ठिकाणी इफेक्ट फक्त तिसऱ्या कॉलम वरती होणार आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमचे एलिमेंट आहे तसेच राहणार आहे. मग पहिल्या कॉलमचे एलिमेंट 1 0 1 ते लिहून घेतो. दुसऱ्या कॉलमचे एलिमेंट 0 1 -2 ते पण लिहून घेतो. आता बघा 1/6 इंटू 0 आन्सर काय येईल 0. 1/6 इंटू 0 आन्सर काय येईल 0. कारण 0 ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय करा डिवाइड करा आन्सर काय येतं 0च येतं. 1/6 इंटू 6 6 ला 6 कॅन्सल होऊन जाईल काय आन्सर येईल 1. बरोबर. या ठिकाणी पण तेच करा. हे बघा हा C3 कॉलम आहे त्याला 1/6 ने काय करा मल्टिप्लाय करा. 1/6 इंटू 2 2 डिवाइड बाय 6 1/6 इंटू 2 2 डिवाइड बाय 6. त्याच्यानंतर 1/6 इंटू 3 3 डिवाइड बाय 6 बरोबर. आणि 1/6 इंटू -2 -2 डिवाइड बाय 6 हा मिळाला इथे तिसरा कॉलम. पहिल्या आणि दुसऱ्या कॉलम वरती इफेक्ट होणार नाहीये. पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमचे एलिमेंट मी आहे तसेच लिहून घेतो 1 0 0. दुसऱ्या कॉलमचे एलिमेंट -1 -1 1 बरोबर. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी आपण 1 आणलेला आहे आणि या 1चा यूज करून -2 आणि 1च्या जागेवरती आपल्याला 0 आणायचा आहे. अगोदर बघा फर्स्ट व्हर्टिकल लाईन C1 सेकंड व्हर्टिकल लाईन C2 आणि थर्ड व्हर्टिकल लाईन C3 बरोबर. आता मी काय करतो सुरुवातीला -2 च्या जागेवरती 0 आणण्याचा प्रयत्न करतो. -2 हा एलिमेंट कोणत्या कॉलम मध्ये बघा दुसऱ्या कॉलम मध्ये आहे म्हणून मी सुरुवातीला C2 लिहिणार. तो एलिमेंट निगेटिव्ह आहे म्हणून मध्ये कोणतं साइन घेणार पॉझिटिव्ह. कशाचा यूज करून 0 करायचा आपल्याला ह्या 1चा. 1 कोणत्या कॉलम मध्ये बघा बरं तिसऱ्या कॉलम मध्ये आहे आणि बघा त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं 2 डिवाइड बाय 1 म्हणजेच काय 2. मल्टिप्लाय कशाने करायचं 2 डिवाइड बाय 1 म्हणजेच काय 2. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या 1च्या जागेवरती पण 0 आणायचा आहे बरोबर. मग 1 कोणत्या कॉलम मध्ये बघा पहिल्या कॉलम मध्ये म्हणून सुरुवातीला मी काय लिहिणार C1. तो एलिमेंट पॉझिटिव्ह आहे साइन कोणतं लिहिणार निगेटिव्ह. कशाचा यूज करून 0 करायचा आपल्याला या 1चा यूज करायचा आहे आणि तो 1 कोणत्या कॉलम मध्ये बघा बरं तिसऱ्या कॉलम मध्ये आहे म्हणून मी तिथे काय लिहिलंय C3. आता बघा हे दोन्ही जे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे हे लास्टचे बरोबर. याच्यानंतर आपला आन्सर येणार आहे बघा व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. मला सांगा इफेक्ट कोणत्या कॉलम वरती होईल बघा बरं. हे जे दोन मॅथमॅटिकल ऑपरेशन घेतलेत मी याच्यामध्ये सुरुवातीला कोणती कॉलम आहे बघा बरं. सुरुवातीला बघा C2 आणि C1 हे दोन कॉलम आहे म्हणजे बघा C2 आणि C1 या दोन कॉलम वरतीच इफेक्ट होणार आहे. C3 वर इफेक्ट होणार नाही. मग C3 चे एलिमेंट आहे तसेच राहतील. बघा तिसऱ्या कॉलमचे एलिमेंट मी अगोदर आहे तसेच लिहून घेतो 0 0 1. इकडे पण आहे तसेच लिहा 2 डिवाइड बाय 6 3 डिवाइड बाय 6 त्याच्यानंतर -2 डिवाइड बाय 6 बरोबर. आता कॅल्क्युलेशन करू बघा व्यवस्थित लक्ष द्या. C2 प्लस 2 टाइम्स C3 बरोबर. हे बघा हे C2 चे एलिमेंट आहे आणि हे C3 चे एलिमेंट आहे बरोबर. आता बघा C2 चा पहिला एलिमेंट 0 आहे आणि C3 चा पण पहिला एलिमेंट 0 आहे. मग आन्सर काय येणार आहे पहिल्याचं 0. लिहिण्याची गरज आहे तिथे काही नाही. त्याच्यानंतर C2 चा दुसरा एलिमेंट काय बघा 1 प्लस 2 इंटू C3 चा दुसरा एलिमेंट काय बघा बरं 0. C3 चा दुसरा एलिमेंट 0 आहे. 1 प्लस 2 इंटू 0 0 होईल आणि 1 प्लस 0 किती येईल 1 बरोबर. त्याच्यानंतर C2 चा तिसरा एलिमेंट काय आहे बघा बरं -2. C2 चा तिसरा एलिमेंट काय आहे -2 प्लस 2 इंटू C3 चा तिसरा एलिमेंट काय आहे बघा बरं. C3 चा तिसरा एलिमेंट 1 आहे. -2 प्लस 2 इंटू 1 2 -2 प्लस 2 आन्सर काय येईल 0 बरोबर. आता सेम हेच मॅथमॅटिकल ऑपरेशन ह्या मॅट्रिक्स साठी घ्या बरोबर. बघा परत लिहितो या ठिकाणी C2 प्लस 2 टाइम्स C3 बरोबर. C2 प्लस 2 टाइम्स C3. आता C2 चा पहिला एलिमेंट काय बघा या ठिकाणी C2 चा पहिला एलिमेंट -1 बरोबर. -1 प्लस 2 इंटू C3 चा पहिला एलिमेंट काय बघा बरं 2 डिवाइड बाय 6 बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा -1 प्लस 2 इंटू 2 4 डिवाइड बाय 6 क्रॉस करा 6 इंटू -1 -6 प्लस 4 डिवाइड बाय 6 कॅल्क्युलेशन करा. -6 प्लस 4 -2 डिवाइड बाय 6 इथे काय येईल -2 डिवाइड बाय 6 बरोबर. त्याच्यानंतर सेम तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन C2 प्लस 2 टाइम्स C3. C2 चा दुसरा एलिमेंट काय आहे बघा बरं. C2 चा दुसरा एलिमेंट -1 आहे प्लस 2 इंटू C3.
C3 चा दुसरा एलिमेंट काय बघा बरं 3 डिवाइड बाय 6 3 डिवाइड बाय 6 बरोबर करा कॅल्क्युलेशन -1 प्लस 2 इंटू 3 6 डिवाइड बाय 6 बरोबर आणि 6 -1 काय होईल सॉरी इथे प्लस 6 सॉरी 6 काय झाला कॅन्सल काय उरलाय फक्त -1 प्लस 1 आणि -1 प्लस 1 काय होणार आहे 0 बरोबर त्याच्यानंतर पुढे बघा तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन C2 प्लस 2 टाइम्स C3 बरोबर C2 चा तिसरा एलिमेंट काय बघा बरं आता 1 C2 चा तिसरा एलिमेंट 1 प्लस 2 इंटू C3 चा तिसरा एलिमेंट काय बघा बरं -2 डिवाइड बाय 6 बरोबर 1 प्लस इंटू मायनस -2 इंटू 2 4 डिवाइड बाय 6 क्रॉस करा आता 6 इंटू 1 6 -4 डिवाइड बाय 6 आणि 6 -4 आन्सर काय येईल 2 डिवाइड बाय 6 याचा आन्सर काय येतोय 2 डिवाइड बाय 6 आता बघा नेक्स्ट ऑपरेशन C1 मायनस C3 बरोबर C1 मायनस C3 बरोबर आता बघा C1 हे बघा हे C1 चे एलिमेंट आहे आणि हे C3 चे एलिमेंट आहे बरोबर C1 चा पहिला एलिमेंट काय आहे 1 C1 चा पहिला एलिमेंट 1 मायनस C3 चा पहिला एलिमेंट काय आहे 0 1 मायनस 0 आन्सर काय येईल 1 बरोबर म्हणजे 0 मायनस 0 आन्सर काय येईल 0 1 मायनस 1 आन्सर काय येईल 0 बरोबर आता सेम तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन सेकंड मॅट्रिक्स साठी बरोबर तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन काय करू आपण सेकंड मॅट्रिक्स साठी घेऊ C2 चा एलिमेंट बघा बरं सॉरी C1 या ठिकाणी C1 मायनस C3 C1 चा पहिला एलिमेंट काय बघा 1 मायनस C3 चा पहिला एलिमेंट काय 2 डिवाइड बाय 6 2 डिवाइड बाय 6 क्रॉस करा 6 इंटू 1 6 मायनस 2 डिवाइड बाय 6 आणि 6 मायनस 2 किती होणार आहे 4 डिवाइड बाय 6 म्हणजे बघा इथे पहिला एलिमेंट मिळाला आपल्याला 4 डिवाइड बाय 6 बरोबर त्याच्यानंतर बघा तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन C1 मायनस C3 C1 चा दुसरा एलिमेंट काय बघा बरं आता 0 C1 चा दुसरा एलिमेंट 0 मायनस C3 चा दुसरा एलिमेंट काय बघा बरं 3 डिवाइड बाय 6 म्हणजेच आन्सर काय येईल -3 डिवाइड बाय 6 बरोबर त्याच्यानंतर परत तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन C1 मायनस C3 C1 चा तिसरा एलिमेंट काय बघा आता 1 C1 चा तिसरा एलिमेंट काय आहे 1 मायनस C3 चा तिसरा एलिमेंट काय बघा बरं सॉरी C1 चा तिसरा एलिमेंट या मॅट्रिक्स मध्ये बघतो परत मिस्टेक झाली आपल्याकडून C1 चा तिसरा एलिमेंट 0 आहे C1 चा तिसरा एलिमेंट 0 आहे मायनस C3 चा तिसरा एलिमेंट काय बघा बरं -2 डिवाइड बाय 6 बरोबर आणि मायनस मायनस काय होईल +2 डिवाइड बाय 6 बरोबर म्हणजे बघा या ठिकाणी आन्सर काय मिळाला आपल्याला 2 डिवाइड बाय 6 बरोबर आता बघा या ठिकाणी आपल्याला A इनव्हर्स मिळालेला आहे A इनव्हर्स काय मिळाला आपल्याला A इनव्हर्स इज इक्वल्स टू 4 डिवाइड बाय 6 त्याच्यानंतर -2 डिवाइड बाय 6 2 डिवाइड बाय 6 पुढे -3 डिवाइड बाय 6 0 3 डिवाइड बाय 6 पुढे 2 डिवाइड बाय 6 2 डिवाइड बाय 6 आणि -2 डिवाइड बाय 6 आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी A इनव्हर्स मिळालाय पण आता हे आन्सर बरोबर आहे की चुकलंय हे आपण अगोदर चेक करू म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आता ते चेक कसं करणार व्यवस्थित लक्ष द्या आता आपला आन्सर चुकीचा आहे की बरोबर आहे हे आपण चेक करू एक फॉर्म्युला आहे बघा मगाशी पण मी फॉर्म्युला लिहिला होता A इंटू A इनव्हर्स इज इक्वल्स टू I हा फॉर्म्युला लिहिला होता बरोबर आता या फॉर्म्युल्याची LHS घ्या काय LHS A इंटू A इनव्हर्स फॉर्म्युल्याची LHS काय आहे A इंटू A इनव्हर्स आता A मॅट्रिक्स आपल्याला माहितीच आहे A मॅट्रिक्स एक्झाम्पल दिलेले काय एक्झाम्पल 1 0 1 1 0 1 त्याच्यानंतर 0 2 3 त्याच्यानंतर 1 2 1 हा A मॅट्रिक्स आहे त्याच्यानंतर A इनव्हर्स आपण आत्ताच फाइंड केला म्हणजे स्टेट बोर्ड मेथड मध्ये याचा यूज नाही करायचा फक्त आपण चेक करतोय आन्सर बरोबर आहे की नाही आता A इनव्हर्स आत्ताच फाइंड केला आपण ते एलिमेंट पुट करतो 1/6 -2/6 2/6 पुढे -3/6 0 3 डिवाइड बाय 6 त्याच्यानंतर 2 डिवाइड बाय 6 2 डिवाइड बाय 6 -2 डिवाइड बाय 6 बरोबर
आता आपल्याला दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतात हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. बरोबर. परत इथे सांगतो बघा. एक स्टँडर्ड मॅट्रिक्स असतो A11, A12, A13, पुढे A21, A22, A23, त्याच्यानंतर A31, A32, A33. बरोबर. आता बघा तुम्हाला जर पहिला एलिमेंट पाहिजे असेल, बघा A11 मध्ये पहिला जो 1 असतो ना तो रो साठी असतो आणि दुसरा जो 1 असतो ना तो कॉलम साठी असतो. म्हणजे तुम्हाला जर हा पहिला एलिमेंट जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्या रोचं आणि पहिल्या कॉलमचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. पहिल्या मॅट्रिक्स मधील पहिली रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधील पहिला कॉलम यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तरच तुम्हाला A11 पोझिशनचा एलिमेंट मिळणार आहे. मग बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हे मल्टिप्लिकेशन घेऊ. 1 into 4 divided by 6 काय येईल या ठिकाणी 4 divided by 6. बरोबर. 0 into -3 divided by 6 आन्सर काय येईल 0. त्याच्यानंतर 1 into 2 divided by 6 आन्सर काय येईल 2 divided by 6. बरोबर. त्याच्यानंतर आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि काय घेणार आपण सेकंड कॉलम. 1 into -2 divided by 6 आन्सर काय येईल -2 divided by 6. 0 into 0 आन्सर काय येईल 0. नंतर 1 into 2 divided by 6 आन्सर काय येईल 2 divided by 6. बरोबर. त्याच्यानंतर थर्ड एलिमेंट A13. बरोबर. तुम्हाला काय करावं लागेल, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलमचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. 1 into 2 divided by 6 2 divided by 6. 0 into 3 divided by 6 0 आणि 1 into -2 divided by 6 -2 divided by 6. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, पहिल्या मॅट्रिक्स मधील सेकंड रो, दुसऱ्या मॅट्रिक्स मधील फर्स्ट कॉलम. 0 into 4 divided by 6 0. 2 into -3 divided by 6 -6 divided by 6. त्याच्यानंतर 3 into 2 6 divided by 6. बरोबर. त्याच्यानंतर परत सेकंड रो सेकंड कॉलम. 0 into -2 divided by 6 0. 2 into 0 0 आणि 3 into 2 6 divided by 6. बरोबर. परत सेकंड रो थर्ड कॉलम. 0 into 2 divided by 6 0. 2 into 3 divided by 6 बेत्रिक 6 divided by 6 आणि इथे 3 into -2 -6 divided by 6. बरोबर. आता फक्त थर्ड रो राहिली. बघा व्यवस्थित लक्ष द्या. थर्ड रो फर्स्ट कॉलम, पहिल्या मॅट्रिक्स मधील थर्ड रो, दुसऱ्या मॅट्रिक्स मधील फर्स्ट कॉलम. 1 into 4 divided by 6 4 divided by 6. 2 into -3 -6 divided by 6 आणि 1 into 2 divided by 6 2 divided by 6. थर्ड रो सेकंड कॉलम. 1 into -2 divided by 6 -2 divided by 6. 2 into 0 0 आणि 1 into 2 divided by 6 2 divided by 6. थर्ड रो थर्ड कॉलम. 1 into 2 divided by 6 2 divided by 6. 2 into 3 divided by 6 म्हणजे 6 divided by 6 म्हणजे 2 into 3 6 होतोय 6 divided by 6. 1 into -2 -2 divided by 6. बरोबर. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. या दोघांचा बेस सेम आहे 6 6. तो बेस एकदा असल्या 6 न्यूमरेटरची काय होईल ऍडिशन होईल. दोघांचा बेस सेम आहे, तो बेस एकदा असल्या 6 6. बरोबर. 4 + 2 किती होणार आहे 6. बरोबर. -2 divided by 6 + 2 divided by 6 कॅन्सल होईल. इथे काही शिल्लक राहील 0. परत इथे 2 divided by 6 -2 divided by 6 कॅन्सल होईल. काही शिल्लक राहील 0. नंतर इथे पण -6 divided by 6 कॅन्सल होईल. +6 divided by 6 कॅन्सल होईल. काही शिल्लक राहील 0. इथे 6 divided by 6 आन्सर काय येईल 1. इथे +6 divided by 6 -6 divided by 6 आन्सर काय येईल 0. नंतर इथे बघा आता 4 divided by 6 या तिघांचाही बेस सेम. बघा तिघांचाही बेस सेम आहे. आपण काय करू, तो बेस एकदाच लिहू 6 आणि न्यूमरेटरची काय करा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता बघा 4 - 6 किती होईल -2 आणि -2 + 2 किती होईल 0. -2 + 2 किती होईल 0. त्याच्यानंतर -2 divided by 6 + 2 divided by 6 कॅन्सल झाला. बरोबर. काही शिल्लक राहिला 0. पुढे या ठिकाणी बघा आता तिघांचाही बेस सेम आहे. परत तेच करा, बेस एकदाच लिहा. बरोबर. पुढे काय करणार 2 -2 काय होईल 0. काही शिल्लक राहील फक्त 6. बरोबर. आणि आता बघा आपण लास्टचा आन्सर लिहू. 6 divided by 6 काय येईल 1. पुढे 2 0 आहे तसेच 0 1 0 आणि त्याच्यानंतर 0 divided by 6 0
0 आणि 6/6 1 म्हणजे बघा आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालाय. हे बघा ना, आपण एलएचएस काय घेतलेली होती, ए इंटू ए इनवर्स. आरएचएस काय मिळायला पाहिजे आपल्याला, आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालेला आहे. याचा अर्थ आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे ते बरोबर आहे. मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या आणि जे मागील एक्झाम्पल चुकलं होतं त्यासाठी क्षमा करा. धन्यवाद.